सारं काही विसरून फक्त निसर्गाशी एकरूप होण्यासाठी चला तर मग माळशेज घाटला. नमस्कार मंडळी, आज आपण भेट देणार आहोत अत्यंत अद्वितीय आणि निसर्गरम्य ठिकाण, ते म्हणजे माळशेज घाटाला. हे ठिकाण मुंबई आणि पुण्यापासून अगदी जवळ आहे. तुम्हाला जर मुंबईपासून इथे यायचं असेल तर कल्याण बस डेपोपासून तुम्ही इथे येऊ शकता. त्याची साधारण तिकीट 150 ते 200 पर्यंत आहे. आम्ही बाईकने चाललोय, तर बाईकचं अंतर इथे यायला मुंबईपासून 128 किलोमीटर आहे. चला तर बघूया आपण आपला फर्स्ट ट्रॅव्हल करूया. माळशेज घाट हा सह्याद्री पर्वतरांगेतला एक नयनरम्य घाट आहे. इथे धबधबे, दाट धुके आणि हिरवीगार झाडी आपलं मन वेधून घेतात. मान्सूनमध्ये इथलं सौंदर्य अक्षरशः अप्रतिम असते. पक्षी, ट्रेकिंग आणि फोटोग्राफीसाठी अत्यंत उत्तम ठिकाण म्हणजे माळशेज घाट. माळशेज घाटाचा घाटमाथ्यावरील भाग पुणे जिल्ह्यात, तर घाटातील मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यात येतो. पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील एक घाट तो म्हणजे माळशेज घाट. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर पुण्याहून नारायणगाव मार्गे माळशेज घाटाला येऊ शकता किंवा मुंबईहून कल्याण मुरबाड मार्गे येऊ शकता. चला तर मग तुम्ही पण आमच्यासोबत हा व्ह्यू एन्जॉय करा. आम्ही कल्याण मुरबाड मार्गे जात आहोत. तुम्ही बघू शकता इथे रस्त्याचे काम चालू आहे, त्यामुळे जर तुम्ही विकेंडला येत असाल तर इथे ट्रॅफिक लागण्याची खूप शक्यता आहे. आता माळशेज घाटाला सुरुवात झाली आहे. तुम्ही बघू शकता इथलं नयनरम्य दृश्य डोळे दिपवणारं आहे. तर तुम्हालाही हे सगळं एन्जॉय करायचं असेल तर इथे नक्की यावं लागेल. आता आम्ही पण या घाटाचा आनंद घेतो आणि तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा. माळशेज घाट सुमारे 28 किलोमीटर वरती आहे. आम्ही मधल्या वाराला इथे आल्यामुळे आम्हाला जरा पण ट्रॅफिक मिळाली नाहीये, त्यामुळे निवांत आम्ही इथलं दृश्य पाहू शकतो. जर तुम्ही इथे बाईकनी येत असाल तर हेल्मेट आणि रेनकोट नक्की कॅरी करा, कारण इथे मध्येच पाऊस पडतोय, घनदाट जंगल आहे आणि बाईकची सर्व्हिसिंग करणं पण गरजेचं आहे. वरती येताना पेट्रोल भरून घ्या, कारण वरती पेट्रोल पंप नाहीये. बाईक काळजीपूर्वक चालवा. तुम्ही बघू शकता समोरवर किती सुंदर धुक्यांची चादर पसरलेली आहे. तुम्हाला पण नेहमीच्या दगदगीच्या जीवनातून जर कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्की इथे या, म्हणजे तुम्हाला शांत वाटेल.
जस्ट माळशेज घाटात पोहोचलो आहोत. इथे धबधबा वाहतायत, थंडगार हवा सुटली आणि निसर्ग नुसता बोलतोय. आणि तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण खाण्यासाठी वेगवेगळी दुकानं आहेत. पण तुम्ही इथे कॅश नक्की कॅरी करा कारण इथे नेटवर्क नाही आहे. तुम्ही इथे बाहेरच कार किंवा बाईक पार्क करू शकता. पण जर विकेंडला आलात तर इथे जागा नाही भेटत गाडी पार्क करायला, असं दुकानवाल्यांनी आम्हाला सांगितलं. आणि इथे कल्याण मार्गे येणारे बरेच बसेस आहेत. जर तुम्हाला बसनी आला तर तुम्हाला त्यांना सांगावं लागेल की या पॉईंटला थांबा, तर ते थांबवतील. पाऊस पडतोय म्हणून इथे वेगळंच थंडगार वातावरण झालेलं आहे. आणि अशा थंडगार वातावरणामध्ये जर तुम्ही मक्का आणि मॅगी खाल्ली नाही तर तुम्ही काय एन्जॉय केलं. आम्ही आता इथे बॉईल केलेला मका आणि गरमागरम मॅगी घेतली आहे. तर इथे बॉईल केलेला मका 30 रुपये आणि मॅगीची प्राईस 50 रुपये आहे. आणि चहा घेतला तर 10 रुपयापर्यंत तुम्हाला इथे मिळून जाईल. आता खाऊन झाल्यावर आपण इथला व्ह्यू एक्सप्लोर करूयात. आता आपण या पॉइंटला पाहू शकतो की सगळे धबधबे दिसत आहेत जे इन्स्टा आणि रीलवर दाखवतात, सेम तसंच आहे. आणि आम्ही मधल्या वाराला आल्यामुळे इथे जरा पण गर्दी नाहीये, त्यामुळे तुम्ही इथे छान फोटोशूट करू शकता. बघू शकता हे किती सुंदर धबधबे आणि निसर्ग किती छान दिसते. असं वाटतंय की इथेच थांबावं. तुम्ही पण नक्की इथे भेट द्या आणि या निसर्गाचा आस्वाद घ्या. या दोघांचं भांडण झालंय वाटतं, म्हणून हे दोघं लांब लांब रुसून बसले. आता आपण मालशेज पॉइंट पासून मालशेज लेकला जात आहोत. याचं सुमारे अंतर 4 किलोमीटर आहे. तर चला बघूयात लेक पॉइंट. आता आम्ही मालशेज लेकला पोहोचलेला आहोत. तुम्ही बघू शकता हा व्ह्यू किती सुंदर दिसतोय. इथे बोटिंग पण आपण करू शकता. स्वास्तिक बोटिंग म्हणून आहे. आता आपण लेक कडून हॉटेलला आलोय जेवायला. एकदम लेकच्या समोरच आहे. आता जेवण वगैरे आपण मुंबईकडे जायला निघूया. आता आम्ही मुंबईकडे जायला निघालो आहोत. येताना आम्हाला शिवमंदिर लागलं होतं, पण आम्हाला काय दर्शन करायला भेटलं नाही. तर चला आता आपण दर्शन करूया. आम्हाला वरती जाताना जरा पण रस्त्यात धुके लागले नव्हते, पण तुम्ही आता बघताय की समोर पूर्ण रस्त्यावर धुके पसरलेले आहेत. समोरून येणाऱ्या गाड्या पण नीट दिसत नाहीये. त्यामुळे अशा रस्त्यावरती गाडी चालवणं म्हणजे खूप डेंजरस आहे. पण ठीक आहे, हा व्ह्यू खूप सुंदर दिसतोय. वा, काय दृश्य आहे. सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं स्वप्न, हेच माळशेज घाट. तुम्ही इथे झालेला खर्च व्हिडिओच्या एंडिंगला पाहू शकता. आणि प्लीज माझ्या फर्स्ट व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.